नमस्कार रसिक श्रोतेहो. हृदयस्पर्शी या एका अनुभवाच्या लेखनाचं कथन मी आता करतोय. लेखिका वर्षा कुवळेकर, कथनस्वर दत्ता सरदेशमुख. हृदयस्पर्शी. एका शहरात लहानाची मोठी झालेली सुसंस्कृत सुशिक्षित सधन घरातली एक मुलगी होती. सुयोग्य शिक्षण झालं आणि सरकारी नोकरीत छान स्थिरावली. बढती घेत मोठी झाली. सर्वार्थानं पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, सामाजिक काही उपक्रम ती आवडीनं जोपासत होती. सख्यांसह त्याचा आनंद उपभोगत होती. पारमार्थिक बैठक निश्चित असावी आतून तिची. ती तोपर्यंत द्रगोचर झाली नव्हती. एकदा 2 जीवाभावाच्या मैत्रिणींसह नर्मदा परिक्रमेला जायचं ती ठरवते. संपूर्ण चालत प्रदक्षिणा. नेत्रचक्षु आणि आंतरचक्षु दोन्ही सजग ठेवून परिक्रमा करताना मैयाचा भक्तिभाव मनात असताना तिच्या लक्षात येते आजूबाजूची वास्तविकता. परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करणारे सामान्यजन, त्यांचा सेवाभाव, प्रचंड गरिबी, अभावातलं त्यांचं जगणं पाहताना या मुलीच्या मनाला चटका लावून गेले ते तिथल्या मुलांच्या भविष्याचे विचार. एकतर शाळेत जातच नसणारी आणि जात असली तरी अक्षर ओळखही नसणारी ही मुलं, यांचं भविष्य काय असेल? कशी जगतील ही? प्रश्न तर मोठेच पडले. साधारणपणे परिक्रमा यात्रा वगैरे करताना असे विचार बरेच जण करत असतील, परंतु स्मशान वैराग्य जसं अल्पकालीन असतं तसे हे विचारही आपल्या पूर्व आयुष्यात आल्यावर सहज उडून जातात. हा स्वानुभवसुद्धा आहे. ही मुलगी याला अपवाद ठरली. उचललेली परिक्रमा पूर्ण करून आपल्या शहरात परत येईपर्यंत एक निश्चित विचार हिच्या मनात तयार झाला होता. आल्यावर आधी नोकरीचा राजीनामा दिला, त्याची सर्व नियमानुसार पूर्तता केली, बाकी घरची व्यवस्था लावली आणि 2 कपडे आणि अगदीच आवश्यक गोष्टी बॅगेत टाकून ही मुलगी मध्य प्रदेशातल्या लेपा या गावी येऊन पोचली. कोणतीही पूर्व यथायोग्य व्यवस्था नव्हती. कुणाचा खंबीर आधार नव्हता. केवळ आणि केवळ अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन ती इथं आली. अतिशय लहानसं खेडं. तिथं राहून या मुलीनं काय काय केलं? स्थानिक लोकांच्या मनात स्वतःबद्दल कसा विश्वास निर्माण केला? किती काय आणि कसे प्रयत्न केले? हे सगळं प्रत्येकानं निदान जाणून घ्यावं, वाचावं एवढं नक्की. तर या अथक प्रयत्नातून उभं राहिलं नर्मदालय. आज 150 मुलं तिथं राहत आहेत. त्यांचं संगोपन ही मुलगी करते आहे. या जगावेगळ्या मुलीचं नाव आहे पूर्वाश्रमीची भारती ठाकूर आणि संन्यास स्वीकारल्यानंतर परिव्राजिका विशुद्धानंदा. या नर्मदालयात फेब्रुवारी महिन्यात नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा महोत्सव असतो. भारतीताईंची पुस्तकं वाचल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष जावं अशी इच्छा मनात जागी झाली होती. या कारणानं तिकडं जायचं ठरवलं. प्रख्यात विदुषी धनश्रीताई लेले यांच्याशी एक स्निग्ध नातं जुळलं आणि त्यांच्या निमित्तानं छान सुहृद मंडळी आयुष्यात आली. माझं आजवरचं जगणं एका वेगळ्याच टप्प्यावर गेलं असं मी आनंदानं म्हणेन. अशा 15-16 जणांच्या गोतावळ्याबरोबर प्रस्थान ठेवलं. जरी पुस्तक वाचलं होतं तरी येणाऱ्या 300 पाहुण्यांची व्यवस्था कशी काय होईल याबद्दल मन साशंक होतंच. नर्मदालयात रोज राहणारे 150 आणि पाहुणे पाहू आता, जे जसं होईल तसं चालू, असाच विचार करून मी आले. रात्री 9 नंतर आम्ही बसनं लेपाला पोहोचलो. व्यवस्थित रजिस्ट्रेशन काउंटर होता. तिथं नोंदणी करून सुरुवात होणार होती. पण चला आता आधी गरम जेवा
मग करा हे काम, असा प्रेमळ आग्रह झाला. भव्य मंडपात ओळीनं भोजनाची सुरेख व्यवस्था होती. टेबल, खुर्च्या, स्वच्छ मांडणी आणि साधं स्वादिष्ट जेवण. सलामी तशी दणदणीत झाली. आजूबाजूला आम्ही आपोआप बघत होतो. मंडपासमोर सुरेख इमारत. त्याच्या अंगणात खुर्चीवर भारतीताई खुद्द जातीनं व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. आलेले सगळेच जण त्यांना भेटायला जात होते. आपुलकीनं चौकशी होत होती. प्रत्येकजण भारावून जाताना पुढचे 4 दिवस मी रोज पाहिले. 4ही दिवस तिन्ही त्रिकाळ खानपान व्यवस्था उत्तम होती. रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक अभ्यागताला बिल्डिंग आणि खोली नंबर दिला गेला. ओळखपत्र मिळालं. आमच्या खोलीत पोहोचल्यावर 15 जणांची छान सोय दिसली. प्रत्येकी कॉट, गादी, उशी आणि मध्य प्रदेशच्या थंडीत निभाव लागेल अशी ब्लँकेट्स, चार्जिंग पॉईंट्स, पंखे, अगदी विचारपूर्वक केलेली व्यवस्था. खरंच इतकी अपेक्षाच केली नव्हती. आणि शेजारी स्वच्छ बाथरूम्स. दुसऱ्या दिवशीपासून असणाऱ्या कार्यक्रमांचं वेळापत्रक रूमच्या बाहेर दर्शनी होतं. कुठेही गोंधळ नाही. नाश्ता करून सत्र सुरू होत. 3ही दिवस धनश्रीताई लेले, शरद पोंक्षे, उदय निरगुडकर, ऐवज भांडारे अशा मातब्बर व्यक्तींची भाषणं, कीर्तनं होत. आपापल्या विषयातले उत्तम अनुभव त्याने आम्हाला घडवला असंच मी म्हणेन. कारण उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संत नामदेव यांच्याविषयी धनश्रीताई अशा समरसून बोलल्या की खरंच मुक्ताबाई सुनावते त्यांना आणि नामदेव विठ्ठलाच्या पायाशी जाऊन बसलेत असं दिसूच लागलेलं जणू. चांगदेव महाराजांना अजून गेलाच नाही का रे भेद तुझ्या मनातला, असं विचारणारी धिटुकली ज्ञानी मुक्ती भिडलीच आम्हाला. हे सगळं होतंच तिथं. त्याचा सर्वोत्तम आनंद घेतलाच, पण त्याशिवाय जे मिळालं ते शब्दात पकडण्याचा मी प्रयत्न करते. प्रास्ताविक करताना नर्मदालय काय आहे हे स्वतः भारतीताईंनी सांगितलं. सुरुवात कशी झाली, घटनाक्रम कसा होत गेला, आज काय आहे आणि भविष्यातली उद्दिष्ट काय डोळ्यासमोर आहेत हे मितभाषी ताईंनी अगदी नेमक्या शब्दात जरी सांगितलं तरी प्रत्यक्ष तिथं असल्यामुळं तो प्रचंड आवाका मला जाणवत गेला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या मुलीला आजूबाजूचे लोक पाहत होतेच, पण एका नागा साधूनं ताईंच्या कामाची विशेष दखल घेतली. स्वतःहून या साधूबाबांनी आपली 5 गुंठे जमीन दान केली. नवल वाटून ताई म्हणाल्या, मला नाही गरज. तेव्हा साधू म्हणाले, तुला नाहीच देत मी जमीन. ज्या छोट्या मुलांसाठी तू काम करतेस त्यांच्यासाठी देतोय. एक महान काम उभं राहायची ती सुरुवात होती. खडबडीत जमिनीवर झोपडीतही राहणाऱ्या ताईंनी कष्ट सुरू केले. ते पाहून लोकाश्रय मिळाला. आजपर्यंत कोणतीही सरकारी मदत न घेणाऱ्या या संस्थेनं महान काम करून दाखवलं. ते केवळ कष्ट, तळमळ, प्रामाणिक व्यवहार या जोरावर. समविचारी लोक मदतीला उभे राहिले. आज 4 मोठ्या इमारती उभ्या आहेत. 5वी तयार होते. शिक्षणाची वेगवेगळी दालनं त्यातून सज्ज झाली आहेत. सरकारी अभ्यासक्रम तर आहेच, पण स्वावलंबी करणारं शिक्षण प्रामुख्यानं दिलं जात आहे. छोट्या छोट्या मुलांची जबाबदारी घेणारी ही एक भगव्या कफनीतली तपस्विनी किती विलक्षण खंबीर आहे हे मला आता कळत गेलं. एका जंगलात राहून असंख्य अडचणीला तोंड देणारी, छोट्या मुलांना उराशी कवटाळून त्यांना सुरक्षित आयुष्य देणारी ही स्त्री मनानं किती हळवी आहे हे त्यांचं मनोगत ऐकताना प्रकर्षानं जाणवलं. त्यांचा दिग्विजय, गोलू, शंकर, जितेन अशी मुलं काय काय करतात हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळालं. लहान लहान 7-8 वर्षांची ही मुलं ताईंना मिळाली. आज 20-22शीतली ही मुलं हे चमत्कार आहेत. गोलू 13-14 वर्षाच्या मुलांना मदतीला घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या मंडळींचं नाश्ता आणि जेवण तयार करत होता. ही मुलं गोशाळा सांभाळतात, दैनंदिन व्यवहारात संपूर्ण मदत करतात, छोट्या मुलांची सगळी जबाबदारी पेलतात. एवढं काहीच नाही तर नवीन इमारतीतली 23 टॉयलेट्स या मुलांनी स्वतः तयार केली आहेत.
टाईल्स बसवल्या, प्लंबिंग पूर्ण केलं. सायन्समधली वेगवेगळी आव्हानं ही मुलं स्वीकारतायत. BARC आणि VNIT यासारख्या संस्थांनी यांच्या कामाचं कौतुक करून त्यांच्या संस्थेबरोबर ॲफिलिएशन आनंदानं दिलं आहे. रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून अनेक नवीन प्रशिक्षणं सुरू आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षण कसं असावं ते ताईंनी प्रत्यक्षात आणलं आहे. आज ही मुलं निश्चितपणे आपल्या पायावर खंबीरपणे उभी आहेत. हे सगळं सांगत असताना गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2023ला आलेल्या पुरात या 18 मुलांनी अतुलनीय साहस दाखवून जे काम केलं ते सांगताना भारतीताई सद्गदित झाल्या. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, त्यांची सर्व व्यवस्था हे झालंच, परंतु लेपापासून 8-10 किलोमीटरवर भट्ट्याण इथं आणखी एक आश्रमशाळा तिथल्या मुलांसाठी सुरू केली आहे. निवासी मुलं नाहीत तिथं, तरी जवळपास 170 मुलं शिकायला येतात भट्ट्याणला. ती शाळा नदीच्या पात्रापेक्षा भरपूर उंचीवर आहे, तरीसुद्धा अतिरेकी पावसानं धोक्यात आली. एखादा फूट अजून चारी बाजूनी जर माती ढासळली असती तरी शाळा धाराशायी झाली असती. मुलांना तिथं पाठवणं अजिबातच सुरक्षित नव्हतं. ही शाळा वाचवण्यासाठी या लहान मुलांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन 15 दिवस आणि रात्री जे काम यशस्वीपणे करून दाखवलं त्याबद्दल बोलताना ताईंनी प्रयासानं हुंदका आवरला. हे सगळं ऐकताना आधी एका बोटानं डोळ्यातलं पाणी थोपवणारे आम्ही अनावर होऊन डोळ्यांना रुमाल लावून बसलो. या मुलांना सर्वांच्या साक्षीनं शौर्य पुरस्कार दिले. किती कौतुक करावं हो, शब्द थिटे आहेत. कोणताही क्लास शिकवण्या न लावता 94% मार्क्स मिळवणाऱ्या मुलांचंच कौतुक झालं. धनश्रीताई या मुलांना ऑनलाईन संस्कृत शिकवत होत्या. त्याचं चीज 99 मार्क संस्कृतमध्ये मिळवून या मुलांनी करून दाखवलं. एक मुलगा तर फक्त संस्कृत विषयातच पास झाला. हे ऐकून तर फारच विशेष वाटलं. एखादा शिक्षक आवडला तर काय आश्चर्य घडू शकतं त्याचं हे द्योतक आहे. मला स्वतःला एक सत्कार विशेष रिद्ध वाटला. एक 7वीमधला मुलगा, त्याला मंचावर बोलावलं. ताई म्हणाल्या, हा माझा विशेष आवडता मुलगा. एका दूरवरच्या खेडेगावात डोंगरावर याचं एकट्याचं घर आहे. कमालीची गरिबी ताईंजवळ असतो. अभ्यासात अजिबात गती नाही. तो आपणहून गोशाळेत कामाला पडायचा. दिवस तिथंच. त्याच्या शिक्षकांवर ताई नाराज झाल्या की आधीच तो अभ्यासात बरा नाही, त्याला कशाला तिकडं पाठवता. ते सगळे म्हणाले, आम्ही नाही ड्युटी दिली, तो आपणहूनच जातो. गोशाळा आणि स्वयंपाकघर ही त्याची आवडीची ठिकाणं, इथंच तो रमतो. हे जाणून ठीक आहे, हे कर तू, पण अभ्यासही करायला हवास, हे ताईने ठसवलं त्याच्या मनात. आणि यंदा हा मुलगा सर्व विषयात 42 ते 43% मार्क मिळवून पास झाला. बेस्ट स्टुडंटचं पारितोषिक त्याला दिलं गेलं. त्याच्याकडं बघून वाटलं की इतक्या सर्वांसमोर माझा सर्वात आवडता मुलगा असं ताई म्हणाल्या, यापेक्षा इथून पुढं सर्वोत्तम व्हायला बळ मिळायला काय हवं. 42% हे मार्क्ससुद्धा सन्मानाचे असू शकतात. हा अनुभव श्रोत्यांसाठीही धडा होता. नर्मदा लयातली मुलं उत्तम गातात, त्यांचा वाद्यवृंद आहे. त्यांनाही सुयोग्य व्यासपीठ मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना भिडायचं, यश मिळवायचं, आनंद घ्यायचा आणि द्यायचा, किती गोष्टी सहज कृतीतून मुलं शिकतायत. शाळेतली सर्वात लहान मुलं भारतीताईंच्या जवळ राहायला असतात. थोडी मोठी झाली की मोठे भैया त्यांना सांभाळतात. एकही मूल केविलवाणं नाही. जशी आपली घरातली मुलं तशी उत्साहानं निथळणारी इथली मुलं आहेत, आनंदी मुलं आहेत. माझ्या नातवाशी फोनवर बोलायला मी या मुलांना बोलवलं जवळ. खूप आनंदानं प्रत्येकानं आपली ओळख करून दिली. नंतर मलाही बिलगली ती.
त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना इतकं छान वाटलं. छान तेल लावून भांग पाडलेली तयार होऊन आली होती. जी ताई करून प्रेमानं आणि आदरानं बोलणारी ही मुलं आमच्या मुलांनी आणि नातवंडांनी ही पाहायला हवीत असं वाटलं. त्यांच्या दिग्विजयची 2 छोटी मुलं जन्मापासून तिथं आहेत. धाकटं पिल्लूसुद्धा मीठ वाढायला आलं तर भरून आलं एकदम. मोठा अभ्युदय ढोलकी वाजवतो. ढोलकीपेक्षा मूर्ती लहान आहे, पण त्या गाणाऱ्या चमूत आहे. सगळे बसले आहेत. भारतीताई एकेकाशी बोलत आहेत. मध्येच दिग्विजयचं शेंडेफळ जवळून दौडत जातं. ताई सहज प्रेमानं त्याला ओढून जवळ घेतात, मांडीवर घेतात आणि ते पिल्लूही आरामात त्यांच्या वक्षावर टेकून हातपाय ओढवण्याचा आपला कार्यक्रम सुरू ठेवतं. हे लेपाच्या नर्मदालयातलं माझ्या मनावर कोरलं गेलेलं दृश्य आहे, जे कधीही विस्मरणात जाणार नाही. रसिक श्रोते हो, हृदयस्पर्शी या अनुभवाचं कथन आत्ताच आपण ऐकलं. या अनुभवाच्या लेखिका वर्षा कुवळेकर, कथनस्वर दत्ता सरदेशमुख. 8329730186.